अखंड हरिनाम सप्ताह, श्री अभंगगाथा पारायण सोहळा तथा संगीतमय श्रीमद भागवत कथा वेदांताचार्य गुरुवर्य श्री भगवान बाबा सिद्धांत आश्रम वरवण यांच्या अनंत कृपा आशीर्वादानं संपन्न होत असलेला हा नाम सप्ताह, सप्ताहातील मागणीपर ही सेवा आहे. 7व्या दिवसाचं हे कीर्तन सेवेकरता अभंग मागणीपर प्रकरणातील निवडलेला आहे. अभंग गुरुवर्य श्री भगवान महाराज यांच्या श्री अभंग गाथेतील आहे. अभंगातून पांडुरंग परमात्म्यापाशी भगवान महाराज दान मागतात. कशाचं दान मागतात तर जसं तुमचं जीवन निर्मळ आहे तसं आमचंही जीवन तुम्ही निर्मळ बनवा. याचा अर्थ जन्माला आल्यानंतर माणसानं काय करायला पाहिजे तर आपलं जीवन निर्मळ बनवणं हीच जीवनाची ती कर्तव्यता आहे. मळ 3 प्रकारचे आहेत. माणूस म्हटला की मी शुद्ध आहे असं त्यानं म्हणूच नाही. गुरुवर्य भगवान महाराज म्हणतात की ज्याच्या जीवनात गुरुरूपी सूर्य उदयाला आलाच नाही त्याचा अज्ञान कधी नष्ट होत नाही. अज्ञानाचा आणि ज्ञानाचा निवर्तक भावरूप संबंध आहे. पण हे अज्ञान यावत जीव मात्राच्या हृदयात आहे. मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष असे 3 प्रकारचे दोष म्हणजे मळ आहेत. संसारी माणूस आहे जे जन्माला आला आणि मी शुद्ध आहे असं त्यानं म्हणूच नाही. मी हा शब्द सांगतो की त्याच्याजवळ मळ आहे. मी म्हणजे अहंकार आणि अहंकार हा संसार. श्रीमद भागवताचे मुख्य आचार्य शुकाचार्य यांच्या जन्माची कथा भागवतात आलेली आहे. यं प्रवदन्तमुपेतोपेत कृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाम पुत्रेति तन्मयतया सर्वविनेतुं तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. शुकाचार्याच्या जन्माची कथा हा बाबा आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपला. कारण या लोकांचा वारा भयंकर आहे. या लोकांचा वारा हा भयंकर आहे. इथे जो या मृत्यू लोकात येतो त्याला इथला वारा लागतो आणि इथला वारा लागला की तो कोणालाच काही समजत नाही. 12 वर्षे आईच्या पोटात राहिला. त्याच्या हातून मोठं कार्य होणार होतं म्हणून सगळे त्याला विनंती करत होते की बाबा बाहेर ये. साक्षात कृष्ण परमात्मा त्याला म्हणायला गेला तेव्हा तो म्हणला, देवा तुझी माया फार अपरंपार अशी आहे. तुझ्या मायेनं चांगल्या चांगल्यांच्या नाकात काड्या घातल्या आणि मी जर जन्माला आलो तर तुझी माया मला बाधा निर्माण करेल. देव म्हणले मी तुला वचन देतो माझी माया तुला बाधा निर्माण करणार नाही. देवाचं वचन आहे. देवानं वचन दिलं
सगळे तुम्ही आम्ही देवाला वचन दिलं की बाबा मी तुला विसरणार नाही, आणि देवाने त्याला वचन दिलं की माझी माया तुला काही करणार नाही. किती भारी, किती प्रतापी होता बघा. 12 वर्षाच्या नंतर देवानं त्याला वचन दिलं. वचन नामान आता सध्या चालू आहे, नुसतं बोलायचं करायचं काहीच नाही, आहे की नाही. प्रत्येकाने अजेंडा जाहीर केला, हे करू ते करू ते करू ते करू, करणं गिरणं काही नाही. 5 वर्षानंतर एकदाच तोंड टाकायचं, त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात यायचं, फक्त करणं गिरणं असं देवाचं आहे. आपलं असं ते देवाला वचन दिलं, आठवी न पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंग. जसं हे लोक वचन देतात, तुमच्या गावाला सडक देऊ, तुम्हाला जिवंत पाणी पुरवठा करू, आपणही देवाला दिलं. वागण्यात देव म्हणतो, देवाची जो बिमारी वागतात, मग देव सुद्धा तसंच करतो. विषय हा आहे की देवानं त्याला अभिवचन दिलं. अभिवचन म्हणजे मी तुला या मायेची बाधा निर्माण होऊ देणार नाही, कारण देव मायापती आहे. देव मायापती आहे. मायेची बाधा तुम्हाला मला देवाच्या पुढे माया काय करते तरी सांगतो, ऐका. मायेच्या या मृत्यूलोकाचा, या संसाराचा, मृत्यूपणाचा वारा आपल्याला लागू नये म्हणून हा 12 वर्ष आईच्या उदरात राहिला. देव म्हणले ये बाहेर, आला पण भीतभीतच आला. कसा आला महाराज? भीतभीतच आला. ओ ब्राह्मणाच पोरी सांगितले ऐसे जाणवणी. 12 वर्षे लपलं कापत बाहेर आलं असं मंजूर महाराज म्हणतात. आणि लागवत पळायला लागला. जसं जन्माला आलं तसंच पळायला लागला. अरे बाबा थांब, अरे बाबा थांब, शुका थांब, शुका थांब, शुका थांब. बाप त्याच्या मागेच लागला. पुत्रेची तन्मयतया तर्वे भगवंत सांगतात की त्या पुत्राच्या मोहानं त्या ठिकाणी व्यास मुनी त्याच्या मागे लागले. तो पुढे बोलतो, व्यास त्याच्या मागे चालतात. शुका थांब, शुका थांब, शुका थांब. शुकाचार्य पुढे शुका असं म्हटलं की झाडं देत होते. त्याचा रिप्लाय कोण देत होता? झाडं देत होते. मग शुकाचार्याला वाटलं बापरे, मी लय मोठा झाला. त्याला अभिमान चालला पुढे. मग व्यास मुनी म्हणले याला गची बाधा झाली, आहे की नाही?
घरची बाधा झाली म्हणे याला आता. म्हणले शुका जातोस तर जा. काय म्हटले? जातोस तर जा, पण जनक राजाला भेटून जा. काय म्हटले? जनक राजाला भेट. कारण जनक राजा त्यावेळेचा ब्रह्मवेत्ता होता. त्याने ते ऐकलं आणि बापानं सांगितलं जनक राजाला भेटून जा. जनकाच्या घरी गेला. इकडून मोठा तोऱ्यातच आला होता. मग जनकाच्या दारात गेल्यानंतर जा राजाला सांगा मी शुक आलो. त्यांना काय त्याने सांगितलं. कोणीतरी 12 वर्षाचा मुलगा विवस्त्र अवस्थेत आहे, त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलं. म्हणे मग तो म्हणतो मी शुक आलो. जनक राजाने सांगितलं त्याला म्हणा तू एकटाच ये. त्याने सांगितलं की महाराजांनी सांगितलं, अतुल राजे साहेबांनी सांगितलं तू एकटाच ये. हा म्हटला नाही आपण तर एकटेच जाऊ. त्याला सांग पुन्हा म्हटला की मी एकटाच आहे. पुन्हा ते उत्तर दिलं. आतून उत्तर आलं. त्याला म्हणावं तू एकटाच ये. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. पहिले म्हणला मी शुक आलो. दुसऱ्यांदा मी एकटाच आहे. मग तिसऱ्यांदा म्हटले एकटाच ये. तेव्हा त्याने अंतर्मुख वृत्ती केली आणि लक्षात आलं की हा जो मी आहे हा मीच आपल्याला त्या ठिकाणी बाधक आहे. मग त्याला सांगितलं, त्याला राजाला सांगा शुक आलो असं सांगा. मी काढून टाकला. ज्या वेळेला मी काढून टाकला, राजा म्हटला त्याला सन्मानानं आत घेऊन या. सन्मानानं त्याला आतमध्ये नेलं. फुलाच्या पायघड्या घातल्या आणि त्याची पंचारतीनं त्या ठिकाणी षोडशोपचारी पूजा केली. हा कथाभाग पुढचा आहे. तात्पर्य अर्थ हा आहे की जो मी म्हणतो मी शुद्ध आहे, मी अमुक आहे, हा जो मी आहे हाच मुळात अहंकाराचा मूळ आहे आणि हा प्रत्येकाजवळ आहे. असा अहंकार आमचा नसावा म्हणून देवापाशी मागणं आहे. अहंकाराचा वारा न जागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. मागणे ते एक तुझ प्रती आहे. दिशे तरी पाहे पांडुरंगा. दिशे तरी पाहे पांडुरंगा. हा नामदेव महाराजांचा अभंग आहे. त्यात नामदेव महाराज देवाला म्हणतात हेच मागणं आहे आमचं. अहंकाराचा वारा लागो राजसा. आमच्या जीवनामध्ये हा अहंकार म्हणजे मायेचं पिल्लू. लक्षात घ्या, अहंकार आणि माया एक. हा अहंकार आमच्या नादी आम्ही त्याच्या सपाट्यात सापडू नये याकरता तूच आमच्यावर कृपा कर. अशा प्रकारचं मागणं साधू संतांनी मागितलं. तशाच प्रकारचं मागणं आजच्या अभंगातून गुरुदेव भगवान महाराज ठिकाणी देवापाशी करतात. आजच्या अभंगामधून निर्मळ जीवन जसं तुमचं जीवन आहे. देवाचं जीवन कसं आहे? निर्मळ आहे. मळ किती आहे? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे या सगळ्या गोष्टी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळे मळ आहे.
आणि हे मळ अविद्यादी मल शून्य असं परमात्म्याला म्हटलेलं आहे. मग देव कसा आहे तर देव निरुपाधिक आहे. तुम्हा आम्हाला उपाधी आहे, अविद्या उपाधी आहे, अज्ञानाची उपाधी आहे. अज्ञानाच्या उपाधीनं आम्ही जीवत्वाला आलो. नीट आहे का? अज्ञानाच्या उपाधीनं अज्ञान बिंबभूत चैतन्य, अविद्या प्रतिबिंबित चैतन्य, जीव चैतन्य. आपण अविद्येनं त्या ठिकाणी जीवत्वाला आलो. देवाला कुठल्या प्रकारची उपाधी नाही. देवाला उपाधी नाही. उपाधी वेग तुम्ही निर्विकार, उपाधी वेग तुम्ही निर्विकार, उपाधी ऐसे मत करोनी ऐसे मत करोनी ये अभंगात नारायण शब्द आलेला आहे बरं का. आणि तोच नारायण शब्द आजच्या अभंगात आलेला आहे की नाही काम माया तुम्हा नारायणा. अभंग साम्यता कशी आहे? साधू संतांचा अभंग, तुकाराम महाराजाचा अभंग आणि ह्याचा अभंग एकमेकाला जोडला तर दोन्हीचा अर्थ एकच आहे. काय आहे की तुमच्या जवळ उपाधी नाही, तुम्ही निरुपाधिक, उपाधी वेगळे अशा स्वरूपाचे आहात. शुद्ध निर्विकार तुम्ही आहात आणि तुम्ही मला तुमच्यासारखं बनवा, तुमच्यासारखं निर्मळ जीवन आम्हालाही प्राप्त व्हावं. मग मळ कोणता आहे? समूळ वासना नुरवावी. वासना हाच मळ आहे. वासना कोणालाही असो, ज्यानं वासना केली त्याचं पतन झालं. मग तो शंकर, इंद्र असो, चंद्र असो, महेंद्र असो, कोणी असो, या जगात गुरुवारी महाराज सांगतात की जो वासनेवर विजय मिळवतो तो या जगामध्ये सूर्यासारखा तेजस्वी तळपतो. ज्यानं वासनेवर विजय मिळवला तो तेजस्वी बनतो, त्याचं मंदिर बनते, समाजाच्या मनोमंदिरामध्ये त्याला जागा मिळते. त्यानं वासना गमावली. आणि ज्याने वासना धारण केली तो कितीही उच्च पदावर असला तरी त्याच्या वासनेनं त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. मग या जगात जो निर्वासन आहे तो श्रीमंत आहे, जो वासनावान आहे तो दरिद्री आहे. गवार नाही ज्या वासना तो नाही ज्या वासना नाही ज्या वासना
तेनेची गगन झेलियले सकारात्मक शब्द आहे, ज्याला अतिशय महत्व आहे की तोच श्रीमंत आहे. तेनेची गगन म्हणजे संपूर्ण जग जिंकलं, आकाश जिंकलं. पुणे ज्यानं वासनेवर विजय मिळवला नाही ज्या वासना, तो बहु श्रीमान. शुद्ध कांचनाची सप्तकोटी घरं त्याच्याकडे होती, चांदीची, सोन्याची, पितळेची, काश्याची, हिरेबंदी, विटा दगडाची, तर आनंद घर. एवढा मोठा ब्रह्मांडाचा राजा, त्या ब्रह्मांडाचा राजा रावणाला सुद्धा वासनेनं त्या ठिकाणी नष्ट केलं. आणि श्रीराम ज्यानं वासना टाकून दिली, महाराज रामाच्या मनात कसलीच वासना नव्हती, रामाच्या मनामध्ये कसलीच वासना नव्हती, म्हणून राम देव झाला. जन्मानं कोणीच देव नसतो, देवाच्या पोटी जन्मला म्हणून देव. महाराजाचा पोरगा महाराज नाही, महाराजाचे पोरं लय भारी, देवाचे पोरं त्याच्याहून भारी. इंद्राचा पोरगा जयंत आला, तो सीता मातेच्या पायाला स्पर्श करून गेला, बदमाश. देवाचा झाला म्हणून लय मोठा झाला का? नाही. जन्मानं कोणीच मोठा नसतो, माणूस कर्मानं मोठा बनतो, माणूस कर्मानं देव बनतो. श्रीराम आपल्या कर्तृत्वानं देव बनला, श्रीराम आपल्या मनोवृत्तीनं देव बनला. श्रीरामानं काय केलं तर श्रीरामानं विकारावर विजय मिळवला. ज्या वेळेला लग्न असते तर लग्नामध्ये घोड्यावर नवरदेव बसतो, मग घोड्यावर नवरदेव बसतो, मग घोडा कोण? रामाचा विवाह होता, रामाच्या विवाहामध्ये घोडा कोणाला बनवायचा? घोडा. तर आताच्या लग्न सोहळ्यामध्ये घोडा असल्याशिवाय लग्न लागत नाही. नवरदेवानं घोडा बोलावला आणि हा घोड्यावर बसतो, नवरदेव घोड्यावर बसतो. घोडा हा कामाचं प्रतीक आहे. घोडा कशाचं प्रतीक आहे? कामाचं प्रतीक आहे. अतिशय वाईट काम, अतिशय वाईट आहे, आणि तो कामाचं प्रतीक म्हणजे घोडा आहे. त्या घोडा श्रीरामचंद्र त्या कामरूपी कामाचं निर्दळन केलं, मनामध्ये इच्छा काहीच ठेवली नाही. कारण जेव्हा सीतामाता हार घालायला आली तेव्हा श्रीरामचंद्र होते 7.5 फूट आणि सीतामाता होती 5 फूट. 5 फुटात हातच पुरवले त्याच्या गळ्यापर्यंत. मग वाका खाली तर बाबा म्हणते मी वाकत नाही. राम काय म्हणले? वाकत नाही, कारण आपल्याला काही घेणंच नाही म्हणे. गरज तुला आहे. सीता माताचा हात जखडून गेला. तिच्या हातामध्ये आताच्या लग्नातले हार असतात 7 किलोचा, 18 किलोचा, जास्तीत जास्त 7 किलो. तो लय भारी हार होता. एवढा मोठा 20-25 किलोचा हार हात कवळे ना, हात किती जाऊन धरतील. हा काही वाके ना, तिचा हात काही तिच्या गळ्यात. शेवटी लक्ष्मणाला जावं लागलं, देवाच्या चरणावर वंदन केलं. लक्ष्मण पाया पडला म्हणून रामप्रभू बोलले, अरे उठ म्हणेपर्यंत हा खाली वाकला. लक्ष्मण उठवायसाठी तितक्या टायमात तिथं माळ घातली. वास्तविक याच्या मनात काही
हा बाबा काही वाचला नाही, म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात की देवा तुझ्याजवळ काम म्हणजे तुझ्या मनामध्ये त्या ठिकाणी नाही गाना माया तुम्हा नारायणा, 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 अभंगातून गुरुदेव महाराज म्हणतात की हे नारायणा, नारायण नराणाम परम अयनम स नारायणम, संपूर्ण जीव मात्रांचं परम प्राप्तव्य स्थान जो आहे त्याला नारायण म्हणतात. नार म्हणजे पाणी, त्यावरी जो करी शयन तया नाम नारायण. शेष नारायण, आपलं शेष नागावरती लक्ष्मी नारायण वास करतात, जो आराम, मग तो नारायण शेषावरती शयन करतो. पाण्यात शेषनाग समुद्रामध्ये आहे. मग अशा प्रकारे पाण्यावरती जो शयन करतो तो नारायण, नराचं धर्मप्राप्त स्थान असणारा नारायण, संपूर्ण जीवमात्रांचं कल्याणप्रद असं जे स्थान आहे त्याचं नाव नारायण. त्या श्रीरामाला, त्या परमात्म्याला अशी विनंती आहे की देवा तुझ्यासारखं आमचं जीवन बनवून दे. रामप्रभू निर्वासन होते. हे कशावरून ओळखलं तर ज्या वेळेला राज्य त्याच्या नावावर करून द्यायचं, त्याला राजगादीवर बसवायचं, त्यावेळेला ऐन वेळेला त्याच्या आईने त्याला आज्ञा दिली, तुला 14 वर्षे वनात जायचं. अंगात सामर्थ्य होतं. 12व्या वर्षी ताटिकेला मारलं. कमी प्रतापी होता राम. मारीच सुबाहू याला एकाच बाणात समुद्राच्या पलीकडे नेऊन टाकलं. रामाच्या अंगात पावर नव्हती, शक्ती होती, पण शक्ती कुठं दाखवायची हेही कळलं पाहिजे. सगळ्या गावात खालीमान घालतो आणि घरी पिशावर ताव मारतो. काय फायदा? ज्याने जन्माला घातलं त्याला उलटून बोलतो आणि गावात अरे काय लोक गावात त्याला म्हणतात बदमाश आहे, ऐकून घेतो. गावातले काय म्हणतात तू बदमाश आहे, मुकाट्याने ऐकून घेतो. आणि घरच्याने म्हटलं तर घरच्याला म्हणतो मी बदमाश आहे. घरच्याला भांडतो. रामाला कळत होतं की भांडण कुठं करायचं. रामानं घरच्या माणसावर ताकद दाखवली नाही. आईनं सांगितलं, बापानं सांगितलं, निमूटपणानं राज्य तसंच टाकून दिलं, वनात गेला. ही याचं नाव आहे. त्याच्या मनामध्ये कामना नव्हती. कामना म्हणजे इच्छा, वासना, आशा.
ज्याच्या मनामध्ये इच्छा आहे, वासना आहे, तो काही पण करतो. दुर्दम्य इच्छा याचं नाव काम. ती मिळवल्याशिवाय शांतच बसत नाही, त्याचं नाव काम. मग तो दुर्दम्य इच्छा त्याच्या मनात असते, तो काही करूनशी पूर्ण करतोच. काही मग करून गाव म्हणे इथं दुकान आहे का? नाही म्हणे, गावाचं दुकान आहे म्हणे तिकडे 1.5 किलोमीटर. तिकडे 1.5 किलोमीटर जाऊन टाकून येतो. मनात आहे ना, त्याला त्याचे कष्ट वाटत नाहीत, त्याला क्लेश वाटत नाहीत, आहे की नाही? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? आवडी आणि लाजरी, व्यसनवाणी शिणवी, विषयानी भुलवी. लक्षात घ्या, आवड असली की लाज वाटत नाही, इच्छा असली की कष्ट वाटत नाही. पण त्याच्या मनामध्ये इच्छाच नव्हती. रामाच्या मनामध्ये इच्छा नव्हती की मला राज्य मिळावं. आईनं सांगितलं, बापानं सांगितलं, वनात निघून गेला वनामध्ये गेला. मग तिथे वनामध्ये खर दूषण यांचा 14,000 राक्षसगण त्याने एकाच बाणात मारून टाकले आणि तिथलं निजस्थानाचं राज्य त्याला मिळालं रामाला. मग तिथलं राज्य त्यानं स्वतः नाही घेतलं, ते देऊन टाकलं, ब्राह्मणाला दान देऊन टाकलं. लक्षात घ्या, घरचं राज्य केलं, मग इकडचं राज्य मिळालं, मग हे घ्यायचं ना, ते सुद्धा घेतलं नाही, ब्राह्मणाला दान देऊन टाकलं. याचा अर्थ त्याच्याजवळ कामना नाही, वासना नाही. असा श्रीराम निर्मळ होता. पुढे लंकेचं राज्य आलं. लंकेचं राज्य सांगितलं तुम्हाला केवढं मोठं होतं. मग ते घेतलं रामानं, ते सुद्धा घेतलं नाही. म्हणून नाही काम माया नारायणा. म्हणून रामाच्या ठिकाणी परमात्म्याच्या जवळ काम नावाचा जो विकार आहे तो त्याच्याजवळ नाही. कामना ज्याला म्हणतात, इच्छा ज्याला म्हणतात, वासना ज्याला म्हणतात. मग माणूस मोठा कशावरून? तर माणूस त्याच्या गुणावरून मोठा असतो. माणूस त्याच्या कर्तृत्वानं मोठा बनतो. माणूस त्याच्या मनाच्या मोठेपणानं मोठा असतो. अगडबम मोठाच्या मोठा दिसायला असला पण मन जर लहान असेल तर तो माणूस मोठा नाही. त्या मनात इच्छा वासना असेल तर तो माणूस मोठा नाही. राम प्रभू उघडा होता. राम प्रभूचं चित्र पहा, उघडच आहे. मग उघड्या असणारा राम पण या जगामध्ये संपूर्ण जगाच्या मनोमंदिरामध्ये त्याचं स्थान अबाधित आहे. त्या श्रीरामानं सगळ्या जगावर, सगळ्या जगाच्या मनोमंदिरात स्थान निर्माण केलं. कशाने केलं? आपल्या गुणवत्तेनं केलं. म्हणून त्या रामाला, त्या परमात्म्याला त्या बाबतीत मागणं आहे, नाही काम माया तुम्हा नारायणा. त्या श्रीरामचंद्राचं जीवन, परमात्म्याचं जीवन अशा प्रकारे निष्काम आहे. जो निष्काम असतो तोच या जगामध्ये वंदनीय आहे. ज्या माणसाच्या मनात लालसा आहे, ज्या माणसाच्या मनात लालसा आहे तो कोणालाच आवडत नाही. माणूस कोणालाच आवडत नाही, देवाला आवडत नाही. याच्यात काय म्हणून देवाला प्रार्थना करावी की देवा, की तुझ्या कृपा छत्रछायेखाली तू आम्हाला ठेव. कपट कर्म चोरी बेमानी और हिंसा से हमको बचाना. नालिका बन जाऊन पानी निर्मल गंगा जल ही बनाना. तेरी पनाह में हमें रखना, तेरी पनाह में हमें रखना. देवा, तुझ्या कृपादृष्टीच्या खाली तू आम्हाला ठेव. मग कपट कर्म चोरी बेमानी हिंसा या गोष्टीपासून आम्हाला तू दूर ठेव. अशा प्रकारचं मागणं देवाला मागावं. देवाजवळ दुसरं तिसरं काही मागू नये. आपण देवाजवळ मागतो
संसारातलं मागतो, संसारातलं मागू नये. मग देवाजवळ देवच मागावा, देव होण्याची साधना मागावी, देव ज्याच्यानं होता येईल असं दान देवाजवळ मागावं. आणि देव व्हायचं जे काही मागणं आहे हेची दान देगा देवा तुझा गुणगान आवडी हीच माझी सर्वोपरी. ह्याची दान देगा देवा, देवाजवळ देवच मागावा. म्हणून अभंगातून महाराज म्हणतात की देवा तू ज्याच्या ज्या गुणाचा मोठा झाला तो गुण आम्हाला तू दे. अभंगात पहिला शब्द आलेला आहे नाही. नाही शब्द आलेला आहे की देवा तुझ्याकडे दोष जर शोधून पाहिला तरी दोष मिळत नाही. असा एकही माणूस जगात नाही, असा एकही माणूस जगात नाही की जो निर्दोष आहे. सूर्य आहे तर सूर्याच्या अंगामध्ये प्रकाश आहे पण उष्णता, अग्नी दिव्य आहे पण जाळतो. सूर्य प्रकाश देतो पण उष्णता त्याच्या अंगात आहे. चंद्र तेजस्वी आहे पण त्याच्या पोटात डाग आहे. कोणी माणूस घ्या एका गुणानं तो अधुराच आहे. पण देवच असा आहे की जो सर्व गुण संपन्न आहे. देव कसा आहे? सर्व गुण संपन्न आहे. सर्व गुण असले, सर्व गुण संपन्न फक्त देवच आहे. दिसायला चांगला आहे, नोकरीच नाही आहे की नाही. आता तुमचं पिरियड चालू आहे, मग नोकरी आहे पण मग बॅकग्राऊंड बघावं लागलं. हसला तरच त्याचे दात दिसतात, बाकी सगळ्या रंगानं. वकील आहे, मोठा पदाधिकारी. लक्षात घ्या सर्व गुण कोणाकडेच नाही. लक्षात, सर्व गुण कोणाकडे नाही. सर्व गुण राम सुलक्षण, सर्व गुणी पूर्ण राम सुलक्षण. मृदंग चांगला वाजवतो, सुलक्षण, लक्षण खराब आहे. कुठेही जातो, गाडीवर पडला, लक्षण चांगलं आहे का? एक गुण आहे पण त्याच्या माग अवगुण बाजूने फुलेला आहे. लक्षात घ्या. बिबीचं फुल असतं, बिब्याचं फुल खायला गोड पण त्याच्या मागे काय आहे? गोटा आहे. तो घाई गडबडीत जर खाल्ला तर पोटाला उघडतो. तसा संसारामध्ये कोणीही येऊ द्या महाराज, एका अंगानं माणूस उणा आहे पण माझा परमात्मा जो आहे तो परमात्मा सर्वांगानं त्या ठिकाणी शुद्ध आहे, सर्वांगानं निर्मळ आहे. पाहता अवगुण गळेची ना. देवाजवळ अवगुण कुठलाच नाही. म्हणून त्या देवाला मागणं मागितलेलं आहे की तू तुझ्यासारखा आम्हाला बनव. कारण देवासारखं दुसरं कोणीच नाही. तुझ्यासारखा त्याच्यासारखा तोच आहे, त्याच्यासारखा दुसऱ्या जगात कोणीच नाही. आता महत्वाचं वाक्य इथे महाराज गुरुवर्य पूजनीय भगवान महाराज अंगामध्ये सगळे गुण आहेत
ज्ञान आहे कुठल्या प्रकार जन्मापासून. मागे कस्टमर बाबांच्या गुरुबंधू आणि त्यांच्या गावचीच आहे. बाबा यांना जास्त ओळखतात ते. आश्रमात सोबत होते. गुरुवर्य भगवान महाराज यांच्या जीवनामध्ये संसार नावाचा विषयच नाही. काम, क्रोध, दंभ, अहंकार ह्या गोष्टी त्यांच्या जीवनात नाहीतच. इतके शुद्ध, निर्मळ, पवित्र असून सुद्धा देवाच्या पुढे काय म्हणतात की मितव पातकी अपराधी अवगुणी अन्यायी उरगोती. मी पातकी आहे, अपराधी आहे, अवगुणी आहे. लक्षात घ्या, आहे आपला कसे आहे अज्ञानी आणि समजतो शहाणा. आहे मूर्ख, समजतो शहाणा. बाबा म्हणतात तो महामूर्ख आहे. मी अज्ञानी आहे, माझ्या जवळ अज्ञान आहे, मला काही कळत नाही. हेच ज्याला कळत नाही त्याला काय म्हणावं? काय आपल्याला काही कळत नाही, हेच ज्याला कळत नाही, मग तो कोण असणार? मग गुरुच्या समोर, देवाच्या समोर आपला अज्ञान प्रगट केलं पाहिजे. गुरुवर्य भगवान महाराज म्हणतात काय देवा की मी अज्ञानी आहे, पापी आहे, मूढ आहे, म्हणून तू माझ्यावर कृपा कर, म्हणून तू माझ्या जीवनामध्ये तुझ्यासारखं निर्मळ जीवन तू आम्हाला दे. सगळ्या जगात शोधून असा माणूस भेटणार नाही की मला काही कळत नाही असं म्हणणार. लहान मुलगा असू द्या, लहान मुलगा असू द्या, त्या लहान मुलाला विचारलं की तू शहाणा का मूर्ख, त्याला जर तुम्ही म्हणला गाढव तर रडायला लागतो. ताकद नाही म्हणून रडतो, नाही तर एक ठेवून देतो. लक्षात घ्या, कोणी पण कोणाला तुम्ही गाढव म्हणा, मग त्याच्यात अंगात प्रतिकार करायची शक्ती असेल तसा तो प्रतिकार करतो. लहान मुलाच्या अंगात शक्ती नसते म्हणून तो रडतो. मग लहान गुरुवर्य महाराज म्हणतात की लहान मुलाला सुद्धा विचारलं तू शहाणा का गाढव, तर तो म्हणतो मी शहाणा आहे. गाढव म्हणून त्याला सुद्धा आवडत नाही. आम्ही अज्ञायसे प्रमाणे वचन लघु रंग दीन बळीनंता. अज्ञान असून सुद्धा अज्ञान कोणी मान्य करत नाही. गुरुवर्य भगवान महाराज देवाच्या समोर स्वतःला काय म्हणतात की मी अज्ञानी आहे, काय मी अल्पमती आहे, म्हणून तू आमच्या जीवनामध्ये ज्ञान प्रकाश तू आम्हाला त्या ठिकाणी दे. आता कृपा भांडवल सोडी घरी मती माझी पोतडी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझी मती रूपी पोतडी माझ्या बुद्धीमध्ये तू ही त्या ठिकाणी दान अनंत हाताने दे. देव द्यायला लागला तर अनंत हाताने देतो. अनंत हस्ते कमलावरानी देता किती देशील दोरानी. देव अनंत हाताने देतो, मग दोन हाताने किती घेणार? पण लक्षात ठेव की तू काही असते कमलावरानी नेता किती रक्षी. देव अनंत हाताने देतो, पण न्यायला लागला ना की काहीच ठेवत नाही. म्हणून देवाचा अपमान कधी आपल्या हातून, देवाच्या भक्ताचा अपमान आपल्या हातून कधी झाला नाही पाहिजे. देवाच्या समोर कधीच आपण ताठ मानेनं त्या ठिकाणी राहिलं नाही पाहिजे. मग देवाच्या समोर सदैव नतमस्तक असलं पाहिजे. नमस्कार कधी केला देवाला
म्हणतात की देवाच्या समोर स्वतःला त्या ठिकाणी कमी लेखतात. तुमच्या आमच्या सगळ्यांचं वकीलपत्र बाबा घेतात, सगळ्यांची भूमिका देवाच्या समोर मांडतात. स्वतः ज्ञानी आहेत, स्वतः तपस्वी आहेत, स्वतः निर्मळ आहेत, पण स्वतःला त्या ठिकाणी काय म्हणतात की देवा मी अज्ञानी आहे, पातकी आहे, अल्पमती आहे. कृपाळू जगदानीय जगन्नाथ तू स्वामी, उद्धरसी पातकिया ऐसी ऐकली कीर्ती. तू पापी लोकांचा उद्धार करतो अशी कीर्ती मी ऐकली. मग मी माझ्या जीवनात काय काय पाप घडले कसं सांगू म्हटले देवा. केले कर्म ते सांगू किती, अगणित अपराधाची मूर्ती. नाही सांगो बोलू पुढती, सांगता येत नाही, बोलता येत नाही की तू एवढे पाप माझ्या हातून घडले. तुमच्या आमच्याकडनं हे पाप घडतात आणि आपलं वकील त्या ठिकाणी भूमिका देवा समोर बाबा म्हणतात की हे देवा तू आमच्यावर कृपा कर. तुझं जीवन जसं आहे निर्मळ आहे, ते निर्द्वंद्व निशंक अशा प्रकारचं जीवन तू आमचं बनव. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्याने निशंक तुमचे जीवन आमासी दान दे देवा. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये द्वंद्व ह्या गोष्टी असतात. द्वंद्व म्हणजे दोन, द्वंद्व म्हणजे दोन. दोन काय तर ज्याच्या जीवनामध्ये राग द्वेष हे झालं द्वंद्व. नीट ऐका, ह्या गोष्टी नाहीत. काम क्रोध हे झालं द्वंद्व. मी तू हे झालं द्वंद्व. श्रेष्ठ कनिष्ठ हे झालं द्वंद्व. आपला परखा हे झालं द्वंद्व. तुझं माझं हे झालं द्वंद्व. शीत उष्ण याचं नाव द्वंद्व. सुखी दुःखी हे झालं द्वंद्व. देवाच्या जीवनात ह्या गोष्टी नाही. देवाच्या जीवनामध्ये त्या कुठल्याच गोष्टी नाहीत. तो जसा प्रसंग येईल तसा राहतो. सांगितलं आधी तुम्हाला रामाचं प्रसंग जसा आला तसा राहिला. रडत बसला नाही,
काय करावं आपल्या बापानं आपल्याला काही दिलं नाही, काय करावं आपल्या बापानं आपल्याला काही दिलं. गुरुदेव भगवान महाराज म्हणतात श्रीरामानं आपल्या पुरुषार्थानं नाही का त्याच्या बापानं त्याला अंगावरचं वस्त्र देखील दिलं नव्हतं. कपडे काढून घेतले, झाडाच्या साली बांधून वनात पाठवलं महाराज. पायात चप्पल नाही, अंगावर वस्त्र नाही, गळ्यातले नाकातले सगळे अलंकार काढून घेतले. उघड्या अंगानं अनवाणी पायानं वनात काढून दिलं. पण या महापुरुषानं आपल्या प्रतापानं ब्रह्मांडाचं राज्य मिळवलं. रावण मारला म्हणजे काही जोक आहे का? मग ब्रह्मांडाचा राजा रावण होता. आपल्या पुरुषार्थानं त्यानं सगळं जग जिंकलं. रडत बसला नाही. लक्षात घ्या, रामप्रभू पुरुषार्थी होता. रामप्रभूच्या अंगामध्ये एवढा पुरुषार्थ होता, एवढा पुरुषार्थ होता की प्रति सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगात. एवढा मोठा प्रताप तेजस्वी भानू, एवढा मोठा रणधुरंधर, महारणधुरंधर, परम प्रतापी पुरुषार्थी रामप्रभू तो श्रीराम देव बनला. पण त्याच्या जीवनामध्ये सुख आलं तर हुरळून गेला नाही, दुःख आलं तर रडत बसला नाही. हा त्यातला अर्थ आहे. खायला न्यायला नेसायला काही नव्हतं म्हणून रडत बसला नाही. मग कंदमुळं फळं खाल्ली, नीट आहे का? खायला नव्हतं तर कंदमुळं फळं खाल्ली. जेव्हा खायला आलं त्यावेळेला तपस्वी होऊन बसला. जेव्हा राज्यावर बसला त्यावेळेला तिथेही मात आणला नाही. उतू नको, मातू नको अशी म्हण आहे आपल्या. पैसा आला म्हणजे पैशाचा माणसाला मध चढत असतो, पैशाचा माणसाला मध चढतो. पण रामाच्या जवळ पैशाचा धनाचा मध नव्हता आणि जवळ काही नव्हतं तेव्हा सुद्धा रडत बसला नाही. निर्द्वंद्व निशंक असा तो श्रीरामचंद्र होता. याचा अर्थ हा आहे की आपल्या मनामध्ये दुःख झालं की रडत बसतो आणि सुख आलं की हा मी काय समजतो आता कोणाला, आहे की नाही? पैशाचा तर पूर आला म्हणजे आपल्या घरी आता पैसा आला की उतून जातो, चांगले चांगले अन्याय करतो. महाराज म्हणतात जशी परिस्थिती येईल तसं ठेविले अनंते त्याला काही इलाज. रडत बसला तर वाहिला उद्वेग दुःखी केवळ भोगणे देव संचिता. देवाचं जे जीवन आहे महाराज सांगत असतात की साखरे महाराज काशीला चालले की ते ज्ञानेश्वर महाराजाच्या चांदीच्या पादुका घेऊन चालले. प्रत्येकालाच विरोधक असतात. मग एका त्याच्या विरोधकांना काय म्हटलं, पोलीस स्टेशनला तक्रार केली की साखरे महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या चांदीच्या पादुका चोरून चालवल्या. मग पोलीस ते वॉरंट घेऊन आले
रस्त्यात. मग तिथे गेल्यानंतर चांदीच्या पादुका जप्त केल्या. चांदीच्या पादुका जप्त केल्या. 1400 लोकांची दिंडी चालली आणि त्यातल्या पालखीतल्याच पादुका पोलिसांनी चालवल्या. सरकारच्या पुढे चालते, जप्त केल्या म्हणजे संस्थांच्या पादुका आहेत. झालं. त्यावेळेला साखरे महाराज म्हणजे दादा महाराज, विना जोशी साखरे महाराज, ते म्हणले मी असं समजे. काय म्हटले पहा, लोक म्हणले गाव दादा आता कसं? ते म्हटले मी असं समजेन की ज्ञानेश्वर महाराजांना माझ्यासोबत इथपर्यंतच यायचं होतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या मनातली ही इच्छा होती नाही. जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला सामोरं जायचं. मी असं समजेन की महाराजांच्या मनात माझ्याकडनं इतकीच सेवा करून घ्यायची होती, जे जेवढं झालं तेवढंच देवाला त्या ठिकाणी पावत असते. साधू लोक देवाचं जीवन, साधूचं जीवन आदर्श जीवन असतं. त्यांच्या जीवनात कडे पाहून आपण चालायचं असते. निर्द्वंद्व निशंक तुमचे जीवन. देवा तुमचं जीवन निर्मळ आहे, निर्द्वंद्व आहे, निशंक आहे. लक्षात घ्या, शंका जोवरी मनी तोवरी मोह नाही पिटला, असं वचन आहे. महाराजांचं वचन आहे की जोपर्यंत तुमच्या मनामध्ये शंका आहे, संदेह आहे, तोपर्यंत संसाराविषयीची आसक्ती, संसाराविषयीचं जे महत्व आहे ते तुटणार नाही. मनात शंका गेली पाहिजे, मनामध्ये संदेह जो आहे तो निवृत्त झाला पाहिजे. माणूस मनानं निवृत्त झाला पाहिजे. त्याच्या मनात मूळ आहे, त्याच्या मनात मूळ आहे. त्याला साबण काय करणार आहे? साबण कोणता मूळ घालते? नाही निर्मळ तैसे म्हणजे कैसे? पाणी गढूळ आहे आणि मोठा साबण लावून कपडे धुवायला लागला. किती साबण लावून कपडे धुतले, गढूळ पाणी असेल पुराचं, तर पुराच्या पाण्यात कपडे धुवून कपडे स्वच्छ होत नसतात. तसं मनात मळ असेल आणि लय वाऱ्या केल्या, किती पोती वाचली, मनातलं मळ जर गेला नसेल तर काही फायदा नाही. म्हणून म्हणतात की देवा तुमचं जीवन, तुमचं मन जसं निर्मळ आहे, तुमच्या मनासारखं, तुमच्यासारखं आमचं त्या ठिकाणी जीवन बनवा. लक्षात घ्या, देवाजवळ कशासाठी जायचं? तर देवाजवळ देव होण्यासाठी जायचं. देव होण्याकरता, देवासारखं होण्याकरता काय करावं लागते? टाकावं लागतं. देवानं टाकलं म्हणून तो देव झाला. साधू संतांनी टाकलं म्हणून साधू संत देव झाले. नीट आहे का? हे लोकांनी सगळं टाकून दिलं. जे जे लोक टाकतात, त्याग करतात, त्यागात शांती रणंतरम. गीता सांगते, जो त्याग करतो तो मोठा होतो आणि जो घेतच राहतो तो मोठा होतो. मोठं व्हायचं असेल तर टाकायचं शिका. काय टाकायचं? आपल्या जवळ असलेले दोष टाकायचे, आपल्या मनात असलेले विकार टाकायचे, आपल्या मनात असलेला अहंकार टाकायचा. आपला हा जो मनाचा जो भीतूपणा आहे तो टाकून द्यायचा. तुम्ही मोठे झाल्याशिवाय नाही. साधू संत गाडगे महाराजांच्या अंगावर काय होतं? चिन्ह होते.
पण एवढा मोठा महात्मा या जगात सगळे साधू संत झाले, पण सगळ्यात आधुनिक संत जर म्हणता येईल अलीकडचे तर गाडगे महाराज. काय लय त्याग होता महाराज. त्यागा विना सुख नाही ध्यानी जरा. त्याग करायचं शिकलं पाहिजे. सगळे लोक घ्यायचं, सगळ्यांना घ्यायचं माहित आहे, द्यायचं कोणालाच माहित नाही. देतो तो देव बनतो आणि घेतो तो राक्षस बनतो. लक्षात घ्या, जो घेतो तो राक्षस बनतो, जो देतो तो देव बनतो. देव बनायचं, देवासारखं बनायचं तर देवासारखं वागावं लागते. देवासारखं वागावं लागते. वागण्याकरता सहनशीलता पाहिजे. तेव्हा मनाची सहनशीलता असली तर देव होतो. सहनशीलता नसेल तर माणूस देव होऊ शकत नाही. भजन एकदा नामदेव महाराज देवाला म्हटले, का म्हणे देवा, अहो काय तुम्ही हे एवढी मोठी जी बारी लागली हे या सगळ्याला एकदम मुक्त करून टाकत नाही तुम्ही? अहो महिन्याभरापासून घरून निघले. आता उन्हाळ्यात दिंडी निघते आकाळतोनी, महिन्याभरापासून दिंडीत निघले. आता महिना दीड महिन्यात पायी चालले. आता वारी तुमच्या दर्शनात रांगेत आहे. सगळ्या मुक्त काम करून टाकत ना तुम्ही? देव म्हणले, नामदेवा हे तुला नाही कळायचं, ते काय नाही म्हणे. मग करून टाका सगळ्या म्हणे. असं कर, तू माझ्या जागी येऊन उभा, तुला मी माझा इन्चार्ज देतो, मी माझी सगळी पावर तुला देतो, तू करून टाक सगळ्याला मुक्त. हो म्हणे बाबा. नामदेव महाराज देवाच्या जागेवर उभा, कमरेवर हात ठेवून उभं राहायचं, हलायचं नाही, डोलायचं नाही. रोज सकाळी 4 वाजता पुजारी येतो आणि पुजारी थंडगार पाणी आणतो. तिथे काही कोमट पाणी गरम पाणी नाही चालत, पण थंडगार पाणी अंगावर टाकतो. बापरे असं करतील बघा. मग ते झालं की मग बाया नैवेद्य घेऊन येतात आणि लगे हळदी कुंकू वाहतात, अक्षता वाहतात, साखर घेऊन पायाजवळ ठेवतात. कोणी पेढा आणला का तोंडाला चिपकवून देतात पेढा देवाच्या. खायचा नाही बरं. तू जर पेढा खाऊन घेतला तर म्हणतील, अरे देव कुठे खात असतो का, हा बदमाश कोणतरी दुसराच आहे, लोक मारतील म्हणे तुला. तसंच व्हायला लागलं. हळदी कुंकू आले की साखर पायाजवळ ठेवली की त्या साखरेमुळे मुंग्या व्हायच्या, मुंगळे झाले आणि मुंगळे कराकन नसायला लागले. कमरेवर हात तसाच आणि पायाला मुंगे चाळायला लागले. मग देवाला मनातल्या मनात म्हणतो, देवा चुकलं रे बाबा, तुझंच बरोबर आहे. अजून सांगतो पुढे, सहनशीलता. जीभ आवरावं लागते. पेढा तोंडाला लावल्यावर खावाटत नाही का? खायचं नाही. मुंगे जसायला लागले, त्रास होत नाही का? उड्या मारायच्या नाही. थंड पाणी अंगावर पडलं, बापरे असं करायचं नाही. झालं, सगळं झालं. आली यात्रा भरली, लोक दर्शनाला यायला लागले आणि तो पायाजवळ पायात डोकं ठेवलं की लगेच म्हणतो, देवा दर्शन घेणारा काय काय मनात धरून आणतो. आणि ते सगळे त्याला नामदेवाला कळायला लागलं की याच्या मनात काय आहे. मग अशी लालची लोक जे असतात त्याचा उद्धार होत नाही. मनामध्ये इच्छा धारण करून आलेले त्याची एवढे पाप असतात. अरे 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 नामदेव महाराज लागले, याची एवढे पाप, याला मुक्त कसं करता येईल, हा तर लय बदमाश आहे. असं नामदेव महाराज विटेवर उभं राहून नामदेवाला दिसू लागलं. सगळ्यांची पूर्ण हिस्ट्री त्याच्या समोर आली. कोणाला नामदेवानं मुक्त केलं नाही. देव आले, म्हणले काय नाम्या किती केले मुक्त? अहो म्हणे देवा कसले मुक्त करायचे, लय बदमाश म्हणे सगळे. म्हणे तुला मी आधी सांगितलं होतं की इथे उभं राहिल्यानंतर सगळं कळते. याचा अर्थ हा आहे महाराज की
देव होण्याकरता त्याच्या आता अभंग आहे. काय अभंग आहे? जावे त्याच्या वंशा तेव्हा त्या जागेवर उभं राहिल्यानंतर नामदेवाला कळायला लागलं की हा पाया पडतो आणि मनात म्हणतो की माझ्या शेजाऱ्याचा जो पोरगा आहे ना त्या शेजाऱ्याच्या मुलाचा नंबर लागूच देऊ नको. हे काय केलं 1.5 महिना वारी केली ना चांगलं म्हणायचं ना, पण हा वारी केली देवाला काय म्हणतो की तो माझा शेजाऱ्याचा मुलगा कलेक्टर होणार आहे त्याचा नंबरच लागू देऊ नको. अशा मनानं जो माणूस दुष्ट आहे त्याला देव कसं मुक्त करेल? असे लय लोक आहेत म्हणून प्रत्येकाच्या मनात सगळं त्याला कळते. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची नलगी. पायामध्ये काटा टोचला का त्याच्या वेदना क्षणात मस्तकात जाऊन उठतात. तसा जगातल्या कोणालाही दुःख झालं तर एका वेळेला सगळ्यांचं दुःख ज्याला कळते, एका वेळेला सगळ्याच्या मनातलं ज्याला कळते त्याला सर्वज्ञ म्हणतात. तो सर्वज्ञ एकच आहे, त्याचं नाव आहे परमात्मा. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वतंत्र, स्वतंत्र, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असा परमात्मा आहे. तो काहीही करू शकतो. फक्त त्याकरता त्याला आपल्याजवळ योग्यता असली पाहिजे. योग्यता असेल तर देव काही पण करू शकतो. तारे जितने हो गगन में उतने शत्रु हो, जा पर कृपा रघुराज की बालही बाता बालही बाता तारे जितने हो गगन में. किती शत्रू किती लोक तुमचं वाईट करायच्या मनामध्ये असू द्या, पण देवाची तुमचं जा पर कृपा रघुराज की भालही बाखान होय. देव काहीही करू शकतो तुमच्यासाठी, पण तेवढा विश्वास लागेल ना आपला. तेवढी आपल्या मनामध्ये समर्पण भावना असली पाहिजे की देवा तुझ्या ठिकाणी आम्ही आमचं सर्वस्व तुला समर्पण केलं. विश्वास असेल तर देव काय करतो? भजन करा सांगतो. विठोबा एका जहाजामध्ये शेकडो लोक प्रवास करत आहेत. 500-600 लोक. जहाज मोठं असते आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्या सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर जहाजाचं आणि वादळाचं वाकडं आहे बरं का. एवढं मोठं जहाज पण वादळ जर सुटलं तर ते जहाज पलटी होऊ शकतं. मग सगळेजण ते सोसाट्याचं वादळ सुटलं आणि त्या हेलकावे खायला लागलं तर जहाज
सगळेजण देवाला प्रार्थना करू लागले. जे ते आपापल्या परीने जे कर्मचारी आहेत ते जहाजावरची पद्धतशीर समतोल राहील अशा प्रकारे ते काळजी करू लागले. कोणी देवाला प्रार्थना करतो, कोणी देवाचा धावा करतो, कोणी काही करतो, कोणी काही करतो, देवा वाचव, देवा अमुक, देवा तमुक. एक माणूस नुसता स्तब्ध होऊन असा शांत आकाशाकडे पाहतो. त्याची बायको आली आणि म्हणते, का हो काही वेळे जातात? अहो सगळे लोक देवाचा धावा करायला लागले, कोणी प्रयत्न करायला लागले की ही नाव उलटू नये, आणि तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही नुसते आपले स्तब्ध उभे आहात. एकदा झालं, दोनदा झालं. अहो तुम्हाला ऐकायला येते का मी काय म्हणते? असं म्हटल्याबरोबर त्याने खिशातली बंदूक काढली आणि तिच्या इथे डोक्याला लावली. त्यावेळेला ती माऊली त्याची बायको म्हणते, काढा ते खेळणं बाजूला. भलत्या वेळेला तुम्हाला मजाक सुचते, भलत्या वेळेला तुम्ही चेष्टा करता, करा ते बाजूला खेळणं. वास्तविक त्या बंदुकीमध्ये गोळ्या होत्या, लोडेड होती ती बंदूक. नुसती ओढायचं, घोडा ओढायचंच काम की समोरच्याच्या डोक्यात शिरेल तेवढी ती बंदूक तयार होती. आणि असली तयार असलेली बंदूक तिच्या बायकोच्या त्याने डोक्याला लावल्यानंतर ती म्हणते की काय मजा करता तुम्ही, काढा बाजूला ते खेळणं. त्यावेळेला तो बोलायला लागला, म्हणते की एवढं मोठं जीवावरचं संकट तुझ्यावर आलं, मी बंदूक तुझ्या डोक्याला लावली, मला राग आला आणि क्षणात मी तुला घोडा ओढल्यानंतर लगेच तुझा जीव जाणार, तरी सुद्धा तू भिली सुद्धा नाही आणि हसत हसत मला म्हणाली की तुम्ही बाजूला खेळणं, काही पण मजा करता. त्यावेळेला ती माऊली म्हणते की माझा तुमच्यावर नितांत विश्वास आहे की तुम्ही मला मारूच शकत नाही. काय बोलली? माझा तुमच्यावर नितांत विश्वास आहे की तुम्ही मला मारू शकत नाही, काहीही झालं तरी तुम्ही मला मारणार नाही, हा मला विश्वास आहे. तर त्यावेळेला तो म्हणतो की असाच विश्वास माझ्या देवावर आहे की भलत्याही परीनं कितीही वादळ सुटलं तरी सुद्धा माझा परमात्मा आम्हाला मरू देणार नाही, हा माझा विश्वास त्याच्यावर असल्यामुळं जेवढा तुझा माझ्यावर विश्वास आहे त्याच्यापेक्षा अधिक विश्वास माझ्या परमात्म्यावर होता, म्हणून मी शांत उभा होतो. वास्तविक मी मनानं त्याच्याशी तन्निष्ठ आहे, मी देवाला प्रार्थनाही केली, पण विश्वास माझा एवढा होता की देव आम्हाला मरू देणार नाही. एवढा विश्वास कोणाचा आहे महाराज? ज्याचा विश्वास असतो त्याच्यावरच देव कृपा करतो. म्हणून आपण देवाजवळ आपल्या सर्व भावानं देवाला शरण जावं, म्हणजे देव आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. देव संकट देतो, वादळ आलं हे संकटच होतं, मग देव संकट मुद्दाम तुमची परीक्षा पाहण्याकरता देव पाठवतो. आपल्याला वाटते देवानं असं का केलं? देव तुमची परीक्षा पाहतो आणि परीक्षेत तुम्ही किती पास होता याची देवाला अशी उत्सुकता असते. संकट आलं या असं समजावं की देवानं आपली परीक्षा पाहायची सुरुवात केली. आपण नेमकी कठीण परिस्थिती आली की देवानं आमचं काय चांगलं केलं, आता कशाला जायचं देवाला? माणूस कसा बदलतो. देवानं आमचं कोणतं चांगलं केलं, कशाला आता पंगत द्यायची, यंदाची पंगतच कॅन्सल. काय नाही, देव जितका देव केला तितका ठेव मागा लागते. काय म्हणतात लोक? जितका देव केला तेवढा ठेव मागे लागतो. देवानं आमचं काय भलं केलं, मग बंद आजपासून नाही पूजा, नाही पाठ, नाही देवाला जायचं नाही, सप्तन जायचं नाही, काहीच करायचं नाही. जेवढी जास्त संकट तेवढी जास्त परीक्षा देव पाहतो, तिथेच नेमकं आपण कमी पडतो. लक्षात घ्या, महाराज म्हणतात की संकटातून संकट म्हणजे आपली परीक्षा आहे आणि त्यातून उत्तीर्ण होण्याकरता
त्याला जी शक्ती असते ती शक्ती आपली कमी पडते. म्हणून देवाला ती प्रार्थना करावी की देवा तू आम्हाला त्या त्या कठीण प्रसंगामध्ये आम्ही स्थिर राहू, आमची मनोवृत्ती विचलित होणार नाही, आम्ही तुझ्याबद्दल अविश्वास धारण करणार नाही, आम्हाला तुझ्याबद्दल द्वैत भावना निर्माण होणार नाही की जे कधी कोणाचं काही चांगलं करत नाही त्यांच्यासाठी देव चांगला करतो आणि जो देवदेव करतो त्याच्या मागेच देव लागतो, त्याच्या मागे ठेव लागतो. अशी जी भावना आम्हाला जी कच्चेपणा आहे, जो मनाचा संकुचितपणा आहे तो कधी माझ्या मनामध्ये येऊ देऊ नको. याकरता देवालाच प्रार्थना करायची की देवा तू आम्हाला काय कर, तर देई स्फूर्ती आणि शक्ती ही शक्ती सुद्धा तो देव देत असतो. म्हणून देवालाच ती शक्ती मागायची की देवा आमचं मन कधी असं हट्टू होऊ नये, आमच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होऊ नये, आमचं मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी दृढ राहिलं पाहिजे. आम्ही कधी त्या ठिकाणी तुझ्याबद्दल दुधाभाव धारण नाही केला पाहिजे. अशी भक्ती तू आम्हाला दे, अशी शक्ती तू आम्हाला दे. आणि याच करता आजचा अभंग आहे भावसात निर्बंध निशंक तुमचे जीवन आम्हास हे दान दे देवा. आणि देवच त्या ठिकाणी आपल्याला दृष्टी देतो, देवच आपल्याला शक्ती देतो. म्हणून देव म्हणतो दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमेश्वरम. या जगामध्ये सर्वत्र देव भरलेला आहे आणि तो पाहण्याची जी शक्ती आहे, जी दृष्टी आहे ती सुद्धा देवाच्या कृपेशिवाय मिळत नाही. म्हणून देवाच्या कृपेनं ती दृष्टी मिळते. आता मज पांडुरंगा ज्ञान दृष्टी दे कोठवरियंत माझा पावसी गाविताई. माझा अंत पाहू नको, मग माझा अंत पाहू नको. किती अंत माझा पाहसी केशवा, मग माझा अंत पाहू नको. माझी भक्ती दृढ होईल आणि मला दृष्टी प्राप्त होईल. कोणती दृष्टी, तर यच्चयावत जीव मात्राच्या हृदयामध्ये परमात्मा भरलेला आहे. ही जी दृष्टी आहे ती मला कळली पाहिजे. सगळ्या लोकांना जन नोहे हा अवघा जनार्दन, अशा प्रकारचे जनता जनार्दन रूप आहे. सगळेच जीव देवाची रूप आहे. ब्रह्म पिपिलिकांत तनुषुप्रोता जगत साक्षिणी. किडामुंगी पासून ब्रह्मदेव पर्यंतचे सगळेच जीव ब्रह्मरूपत्वानं पाहण्याची जी दृष्टी आहे ती तू आम्हाला दे. माहित आहे का, गाढवात देव पाहणारे संत एकनाथ महाराज, कुत्र्यात देव पाहणारे संत नामदेव महाराज, रेड्याच्या ठिकाणी आपलंच रूप पाहणारे ज्ञानेश्वर महाराज, रेड्याच्या पाठीवर उमटलेला आसूड चाबुकाचा वळ महाराजाच्या अंगावर उमटला ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावर. ही जी सर्वात्मक भाव आहे, ही अन्वयभूत भूमिका आहे. त्याचा जीव आणि माझा जीव, त्याचा आत्मा आणि माझा आत्मा, मीच त्याच्या रूपानं नटलेला आहे. तो आणि मी वेगळा नाही, तो आणि मी एकच आहे. लक्षात घ्या. मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ती मुंगीला किंमत तीच, माणसाला किंमत तीच मुंगीला.
मुंगी आहे म्हणून चिरडून टाकायची असं नाही. मग सगळ्यांची सारखं जो वागतो, सगळ्यांशी प्रेमानं वागतो, सगळ्यांशी मिसळून वागतो, अशा प्रकारचं सर्वात्मक भाव जो असतो, श्रेष्ठ कोनिष्ठ कोणीच नाही, सर्व ब्रह्मरूप आहे, सगळ्यांना जो किंमत देतो, सगळ्यांना मान देतो, सगळ्यांना सन्मान देतो, सगळ्यांच्या समोर लावून बजून वागतो, ही गुणवत्ता आहे. आणि हे संताचं लक्षण आहे. संताला सगळे आपले वाटत असतात. काठीच्या काडीनं मारणाऱ्या लोकांना तुकाराम महाराजांनी शिव्या दिल्या नाही. त्या लोकांनी काठीच्या काडीनं मारलं. बाबळीची काठीची जी काडी आहे त्या काट्याच्या काडीनं मारलं. तुकाराम महाराजांच्या अंगात काटे घुसले, पण महाराजांनी त्याला म्हटलं नाही की यानं मला मारलं आणि याचं असं का तसं. त्यानं मारले तर त्याचे पाय दाबायला संध्याकाळी महाराज गेले की तू लय तुझ्या हाताला कष्ट पडले असतील म्हणून मी तुझे पाय दाबतो. नीट आहे. साधू संत एवढे मनाचे मुखे असतात की अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करतात. जे शत्रू आहे त्याला सुद्धा ती शत्रुत्वानं पाहत नाही. मग अशा प्रकारचा जो ब्रह्मभाव आहे, अशा प्रकारे सर्वात्मक जो भाव आहे तो मला प्राप्त व्हावा म्हणून तुझी दृष्टी मला त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये मला ब्रह्म सर्वगत सदा सम देश अणु नाही विषम. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा भरलेला आहे. हा सर्वात्मक भाव मला कळावा. मग सगळेच जर देव आहेत, मग आपल्या घरचे आई वडील हे सुद्धा कोणाला वाटतात आपले आई वडील देव आहेत. नीट आहे का महाराज? गुरुदेव भगवान महाराज म्हणतात पंढरीला जाऊ नको, काही तीर्थला जाऊ नको, घरीच पंढरी तुझी विठोबा बसलेला आहे. आई वडिलांची सेवा करा. आई वडील हे देवाचं रूप आहे. कासयासी जावे पंढरपुराला, माता पितयाला भजेला रे. भगवान म्हणे सेवा जरी करसी तो ऋषिकेशी राहू नये. पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली तर जगाचा चालक मालक परमात्मा त्याच्या जवळ येऊन त्याला म्हणतो की देव पुंडलिका मी तुझ्या भेटीला. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले का?
देवाचं रूप हे आपल्या घरातच आहे. देवाचं रूप आपल्या सगळीकडे देव आहे. फुलातला सुगंध देवाचं रूप आहे. वाऱ्याची झुळूक देवाचं रूप आहे. झाडाचे सगळं देवाचंच रूप आहे. सत्यम शिवम सुंदरम. मग सगळं जर परमात्मा आहे तर आपले आई वडील सुद्धा देवच आहेत की नाही. मग एवढं कळायला पाहिजे. पण आज समाजामध्ये समाज एवढा त्या ठिकाणी कठीण हृदयाचा झाला की त्या समाजात म्हणजे असा माणसाला एवढं सुद्धा कळत नाही की ज्यांना आपल्याला वाढवलं, ज्यांना आपल्याला अंग खांद्यावर खेळवलं, ज्यानं लाड कोड कौतुक केले, त्या माता पित्यांची सुद्धा काहीतरी इच्छा आहे. त्याला सुद्धा त्यांच्या सुद्धा इच्छा असतात, त्यांच्या सुद्धा गरजा असतात. त्याही आपण पूर्ण केल्या पाहिजे. पुढे सुद्धा ज्याला कळत नाही, पुढे भस्मसारम हृदयम, त्याला पाषाण हृदय म्हणतात. ज्याला माता पित्याच्या संवेदना कळत नाही त्याला दगडाचं हृदयाचं म्हणतात. आणि त्याच्यासाठी हा अभंग आहे. महाराज म्हणतात की देवा, अशा जे जड मूड दगडाच्या हृदयाचे, दगडाच्या मनाचे जे माणसं झाले की ज्याचा जीव सुटत नाही, दुसऱ्याच्या जीवाला घात झाला की ज्याच्या जीवाला त्या ठिकाणी वेदना होतात, तो शुद्ध चित्ताचा माणूस आहे. दुसऱ्याला झालेले दुःख हे त्याला अजिबात टोचत नाही. त्याला काय म्हणावं? फक्त भस्मसारम हृदयम, तो दगडाच्या हृदयाचा आहे. त्याचं दगडासारखं मन आहे. मग त्या दगडासारखं मन असलेल्या लोकांसाठी हा अवतार लिहिला का देवा, तू अशा दगडाच्या पाषाण हृदयी लोकांच्या मनामध्ये सुद्धा संवेदना निर्माण कर की त्याला सुद्धा असं वाटायला पाहिजे की जनता जनार्दन रूप आहे. जनतेचा प्रत्येक घटक हा देवाचं रूप आहे. मग माता पिता सुद्धा देवाचं रूप आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या त्या ठिकाणी जीव, त्या ठिकाणी त्यांची संवेदना आपल्याला कळायला पाहिजे. त्यांच्या गरजा, म्हातारपणातल्या ज्या गरजा असतात त्या आपण पूर्ण करायला पाहिजे. त्यांची सेवा आपण करायला पाहिजे. त्यांना आवडेल, त्यांना उलसेल, त्यांना पेलेल अशा प्रकारचं आपलं वागणं आपलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं वागणं ज्याच्या जीवनामध्ये आलं तो या जगामध्ये कुंडलिकाचा अवतार आहे, तो धन्य आहे. नाही त्याच्यासाठी अभंगातून महाराज म्हणतात की देवा, त्यांच्या सुद्धा मनामध्ये ही जनता जनार्दन रूप आहे, आई वडील देवाचं रूप आहे असं त्याला सुद्धा वाटेल, त्यांना सुद्धा कळेल अशी दृष्टी तू त्याला दे. जन देखे म्हणजे जनाला जनता जनार्दन रूप आहे असं कळेल अशी तू लोचन म्हणजे दृष्टी त्याला दे असं अभंगातून महाराज म्हणतात की जनता जनार्दन रूप आहे असं कळावं. घरातले आई वडील आपले देवाचं रूप आहे. त्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय नाही केलं ते आपल्याला कळावं अशी संवेदना त्याला निर्माण झाली पाहिजे. ती संवेदना तू त्याला निर्माण करून दे. आई थोर तुझे उपकार
करावे साय तुला मी हा माझा अधिकार बालक दुर्बल होतो जेव्हा रक्षण केले हार करावे साय तुला मी हा माझा अधिकार आई थोर तुझे उपकार थोर तुझे उपकार आईचे उपकार हे अनंत अशा प्रकारचे थोर म्हणजे खूप सारे उपकार आहेत की आई काय काय करते त्या आईला आणि त्या बाबाला आयुष्याच्या शेवटी आपण काय केलं पाहिजे आनंदात ठेवलं पाहिजे त्या आईच्या सारखी माया बापाच्या मनामध्ये सुद्धा असते बापाच्या मनामध्ये काय असतं की माझा मुलगा खूप शिकावा माझा मुलगा माझ्याच्यानं नाही शिक्षण झालं तरी माझ्या मुलानं आव्हाना एवढं मोठं व्हावं माझ्या मुलाचं मोठं त्या ठिकाणी व्यापार असावा तो खूप मोठा राजा असावा खूप मोठा पदाधिकारी व्हावा असं बापाला वाटतं आणि ती माया त्याच्या मनामध्ये असते आणि ती माया धारण करून तो त्या ठिकाणी त्या मुलाकडे पाहतो तो बाप काय होतो तो बापाचं बाप पण त्याच्या लक्षात येत नाही अशा माणसाला ती संवेदना जागृत करण्याकरता अभंगातून महाराजांनी सांगितलं उरामदी मायाचा कारण धमानी जात विना कधी पुन्हा डोळ्यातून पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा हातला खोटा नदी वासू जरी कणावातला घरी भरतो बगड ऐकता पिढा कर लई अवघड मगड उमदाया भाकर उमदाया भाकर लई अवघड मगड उमदाया भाकर उमदाया भाकर माता पित्याच्या अंतःकरणामधला की माझ्या मुलांना काय व्हावं पुरामध्ये माया जाता काळ मेघावानी काळा मेघ अपार बरसतो संपून जातो मेघ बरसतो वर्षा करतो संपून जातो पण त्याला एकच धन्यता वाटते की माझ्यामुळे हे सगळी वनवेलीच्या ठिकाणी आनंदित होते तसा तो बाप संपून जातो आयुष्य त्या ठिकाणी झिजवतो पण दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी ओठामध्ये हसू असतं पण कणा वाकलेला असतो हा बापाचा बाप पण या मुलांच्या लक्षात येत नाही आईचं आई पण त्याच्या लक्षात येत नाही त्याच्यासाठी हा अभंग आहे महाराज उदाहरण सांगतो तुम्हाला एक मृदंग वादक मृदंगाची त्या ठिकाणी रियाज करत असतो सराव करतो तो सराव करत असताना एक बकरीचं पिल्लू त्याच्या समोर येऊन त्या ठिकाणी रोज बसते ते बकरीचं पिल्लू त्याच्या समोर बसल्यानंतर त्या मृदंग वादकाला असं वाटतं की या पिल्ल्याला काय माझं आवडलं म्हणून रोज हे पिल्लू माझ्या समोर येऊन बसते एक दिवस त्या मृदंग वादकानं त्या पिल्ल्याला विचारलं कि क्यों बच्चे तुझे मेरी सूर अच्छी लगती है मेरा ताल अच्छा लगता है त्यावेळेला ते बकरीचं पिल्लू त्या मृदंग वादकाला म्हणते की महाराज मुझे न तेरी सूर की न तेरी ताल की ना तेरे लय की काय तो म्हणतो मी तुझा सूर जाणत नाही तुझा ताल जाणत नाही मी तुझे लय जाणत नाही मी फक्त माझं एकच त्या ठिकाणी मन सांगते काय म्हणतो बघा मुझे न तेरे सुर की ना ताल की कीमत मैं तो सिर्फ इतना जानता हूँ कि इस मृदंग पे जो चमड़ा मड़ा है इस मृदंग पे जो चमड़ा मड़ा है वो मेरे माँ के बदन से आया है
अरे माझ्या आईला मारून माझ्या आईच्या हृदयाचं जे काही कातड आहे त्या कातड्यानं हा मृदंग बनवलेला आहे. ज्या वेळेला तू त्या मृदंगावरती थाप टाकतो, त्या मृदंगावर जेव्हा तुझा हात पडतो तेव्हा धस्त असं माझं काळीच करते की अरे माझ्या आईच्या हृदयाचं, माझ्या आईच्या अंगाचं कातड त्या मृदंगाला लावलेलं आहे. म्हणून माझ्या अंतःकरणाला त्या ठिकाणी संवेदना होते आणि ती संवेदना होऊन मला त्या आईची आठवण त्या ठिकाणी जागृत होऊन मी त्या आईची संवेदना ऐकण्याकरता इथे येतो, त्या आईचा आवाज ऐकण्याकरता इथे येतो. त्या मुलीच्या पिलाला काही कळत नाही. त्या पिलाला जर आपल्या आईबद्दल एवढी माया आहे तर एवढा शिकलेला सवरलेला समाज, एवढा शिकलेला माणूस आहे, त्या माणसाला आपल्या आई वडिलांबद्दल का त्या ठिकाणी संवेदना असू नये. म्हणून त्या ठिकाणी तो जे पिल्लू असतं त्या पिल्ल्याला देखील आपण त्या ठिकाणी समजावं की मृदंग पे जो चमडा म्हणा आहे वो मेरे माँ के बदन से आया है. याचा अर्थ हा आहे की आईचं हृदय हे त्याला बोलून जाते की बाळा तू तुझी काय त्या ठिकाणी माझ्यासारखं तुझं जीवन नष्ट करू नको, तर तू तुझं जीवन त्या ठिकाणी उज्ज्वल कर. तसंच सगळ्यांनी सुद्धा आपल्या आईवडिलांच्या गुरुच्या साठी आपलं जीवन खर्ची घालावं, त्यांच्यासाठी आपलं जीवन अर्पण करावं. नाही तर देवाला विनंती करावी की देवा आम्हाला ही दृष्टी दे, आम्हाला आमच्या जीवनामध्ये विजयी होण्याकरता द्यावे जी लोचन जेणे जनार्दन जन देखे निर्द्वंद्व निशंक तुमचे जीवन आम्हाला दान दे देवा ज्ञानेश्वर. नाही काम माया तुम्हा नारायणा आमुचिया मनाय से करी निद्वंद्व निशंक तुमचे जीवन मसे दान देव. पाहे नमियांचा ब्रह्मभाव डोळाती ये गोपाळ दृष्टी निर्द्वंद्व निशंक तुमचे जीवन मसे दान देव. भगवान म्हणे द्यावे जी लोचन जेणे जनार्दन जन देवे निर्द्वंद्व निशंक तुमचे जीवन आम्हासी हे दान दे देव. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्हा संताचे विनवितते झालेली सेवा. श्री गुरुदेव भगवान बाबांच्या चरणी हनुमंतरायाच्या रामरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला उपस्थित जे मान्यवर आहेत महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला या ठिकाणी विराम. विठ्ठल जय लक्षात द्या.